नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव सतपलकर। आज आपण वर्ग 12वी कला या शाखेतील विषय अर्थशास्त्र या विषयातील अध्यापन घटक राष्ट्रीय उत्पन्न, त्यातील उपघटक खर्च पद्धती याबाबत सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तरी विद्यार्थी मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजेल आणि काळजीपूर्वक सुद्धा हा व्हिडिओ पहा, जेणेकरून हा घटक तुमच्या नक्कीच चांगल्या प्रकारे लक्षात येईल। तर चला विद्यार्थी मित्रांनो, खर्च पद्धती कोणकोणत्या आहे त्या आपण जाणून घेऊया, म्हणजेच आपल्याला हा घटक समजण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही। सर्वात पहिले आहे खाजगी अंतिम उपभोग खर्च। आता खाजगी म्हणजे स्वतःचा वैयक्तिक। आता खाजगी अंतिम उपभोग खर्च म्हणजे कुटुंबाच्या अन्न, वस्त्र, ज्या काही गरजा आहे जीवनावश्यक यासारख्या वस्तूवर केलेला खर्च, ज्याचा लगेच वापरल्या जातात। ज्या वस्तू आहे त्या वस्तू आपण लगेच वापरतो। टिकाऊ वस्तूवरील खर्च, गाडी, संगणक, दूरदर्शन, धुलाई यंत्र इत्यादीवर जो काही खर्च होत चाललेला आहे, जास्त दिवस वापरला जात आहे। आणि सेवेवरील खर्च, जसे वाहतूक सेवा आहे, वैद्यकीय सेवा आहे, या सर्व सेवेंचा उपयोग खाजगी अंतिम उपभोग खर्चामध्ये होत असतो। तर खर्च पद्धती अशी आहे की वैयक्तिक खर्च म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी आहे। मानवाच्या गरजा अनंत आहे, माणसाला प्रत्येक गोष्ट लागते, मोबाईल सेवासारखी वस्तू लागते, सर्वच गोष्टी लागत असते। त्यानंतर माणसाच्या जर अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य आणि शिक्षण ह्या महत्त्वाच्या गरजा आहे। या गरजा जोपर्यंत आवश्यक आहे, जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत ह्या गरजा त्याला आवश्यकच आहे। परंतु बाकी ज्या काही वस्तू आहे, जशी गाडी आहे, संगणक आहे, धुलाई यंत्र आहे, या गरजेच्या वस्तू नाही, तर या सोयीच्या वस्तू आहे। मग या प्रत्येक आज मानवाच्या गरजा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला या वस्तूची आवश्यकता भासत आहे, असंही म्हणायला हरकत नाही। यानंतरचा भाग पाहूया, स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च। आता खाजगी उद्योगांनी कधीकधी खाजगी उद्योगांना पुनर्स्थापना, जर एखादी उद्योग नव्याने स्थापन करायचा असेल, नवीनीकरण, नवीन गुंतवणुकीवरील खर्च, जो काही स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च आहे, काही कंपनीला किंवा कारखानेदारांना आपल्या देशामध्ये उद्योगामध्ये काही पुनर्स्थापना करायची असेल, काही नवीनीकरण करायचं असेल, काही नवीन गुंतवणूक करायची असेल, तरी असा सुद्धा खर्च यामध्ये केला जातो। यालाच आपण स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च होय असं म्हणतो। कारण काय होत चाललेलं आहे की आज भारतामध्ये बऱ्याचशा कंपन्या नव्याने गुंतवणूक करत आहे। त्यांना वाटत आहे की भारतामध्ये आपल्या गुंतवणुकीचं भविष्य चांगलं आहे, म्हणून ते जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या देशामध्ये खर्च करताना दिसून येते, असंही म्हणायला हरकत नाही। त्यानंतर सरकारी अंतिम उपभोग खर्च आणि गुंतवणूक। आता सरकारकडून प्रशासकीय सेवा, कायदे, सुव्यवस्था, संरक्षण, शिक्षण, आरोग्य वर केलेला खर्च हा सरकारी अंतिम उपभोग खर्च होय। आता सरकारी ज्या प्रशासकीय सेवेमध्ये नोकऱ्या देतात, जे काही कायदे आहे, देशामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी जो काही पैसा खर्च होतो, देशाचं संरक्षण करण्यासाठी जो काही पैसा खर्च होतो, विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जो काही पैसा खर्च होतो, आरोग्य सेवा देण्यासाठी या देशामध्ये जो काही खर्च होतो, हा सरकारचा अंतिम उपभोग खर्च आहे असं आपण म्हणायला हरकत
नाही आणि सरकारला हा खर्च नाईलाजास्तव करावाच लागतो। आज तुम्हाला माहीत आहे की देशामध्ये कोरोनाचं सावट संकट आलं, तर यामध्ये आरोग्य यंत्रणेवर सरकारचा खूप मोठा खर्च झाला आणि तो सरकारला नाईलाजास्तव करावा लागला असंही म्हणायला हरकत नाही। त्यानंतर सरकारी गुंतवणूक खर्च, जर सरकारची गुंतवणूक जर कुठं होत असेल तर सरकार रस्त्यामध्ये सुधारणा करणे। आज देशामध्ये जिकडे तिकडे रस्त्याची सुधारणा होत चाललेली आहे, सिमेंटचे रोड बनत चाललेले आहे, रेल्वेच्या जाळं पसरणं, पूल बांधणे, धरणे, कालवे इत्यादी आधारभूत रचना निर्माण करण्यासाठी केलेला खर्च हा सुद्धा सरकारी गुंतवणूक खर्चामध्ये विभागला गेलेला आहे असंही म्हणायला हरकत नाही। कारण सरकार गुंतवणूक ही रस्त्या, रेल्वे, धरण, कालवे या गोष्टीमध्येच करताना आपल्याला दिसून येते आणि सरकारची गुंतवणूक ही फार महत्त्वाची आहे असंही म्हणायला हरकत नाही। त्यानंतर निव्वळ विदेशी गुंतवणूक आणि निव्वळ निर्यात। तर एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशाच्या निर्यातीचे मूल्य, आता देशामधून किती निर्यात होतो माल त्याचं मूल्य आणि देशातून आयातीतील मूल्य याचा जो काही फरक आहे यालाच निव्वळ निर्यात असं आपण म्हणू। म्हणजे आयात जर 100 वस्तूची असेल आणि निर्यात 60 वस्तूची असेल तर यामधून निव्वळ निर्यात आपल्याला लक्षात येते असंही म्हणायला हरकत नाही। तर निव्वळ विदेशी गुंतवणूक ही निर्यात हे सुद्धा खर्च पद्धतीमध्ये येते। त्यानंतर निव्वळ प्राप्ती। आता प्राप्ती किती आहे? परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू व सेवांचा खर्च आणि देशातील नागरिकांनी परदेशी वस्तू व सेवेवर केलेला खर्च यातील फरक म्हणजे निव्वळ प्राप्ती। आता देशातील जे काही परदेशी नागरिक आहे यांनी वस्तू व सेवेवर काय खर्च केला आणि देशातील नागरिकांनी वस्तू व सेवेवर काय खर्च केला, परदेशातून जे काही भारतामध्ये आले त्यांनी कोणता खर्च केला आणि देशातील नागरिकांनी कोणत्या वस्तू व सेवेचा खर्च केला, याचा जो काही फरक आहे हा फरक निव्वळ प्राप्तीमध्ये समावेश होतो। तर अशा प्रकारे आपल्याला असं लक्षात येते की निव्वळ प्राप्ती काय आहे? इन्कम। आता भारतामध्ये पर्यटन येते, त्या ज्या काही वस्तू आणि सेवा वापरते त्याच्या मोबदल्यात शासनाला पैसा मिळते आणि याच पैशातून मग भारताच्या देशातील लोक ज्या वस्तू वापरतात त्यातील जो काही फरक निर्माण होतो या फरकालाच निव्वळ प्राप्ती असं म्हटल्या जाते। तर अशा प्रकारे आपण खर्च पद्धती हा भाग सविस्तरपणे अभ्यासला। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे काही असे घटक अभ्यासले खर्च पद्धतीचे, याबाबत जर आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जर पाहिली तर खर्च पद्धती आपल्याला लक्षात येईल आणि यावरील आपल्याला गृहपाठसुद्धा काळजीपूर्वक सोडवता येईल की जो म्हणजे खर्च पद्धती स्पष्ट करा असा यावर तुम्हाला गृहपाठ विचारला जातो आणि तुम्ही हा गृहपाठ वेळोवेळी काळजीपूर्वक या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊन आपल्याकडे याच्या गृहपाठाची नोंद ठेवत चला, जेणेकरून तुम्हाला समोरील घटक समजण्यास अडचण निर्माण होणार नाही। तरी विद्यार्थी मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो। धन्यवाद।